राज ठाकरेंविरोधात पाटीदार समाज हा संतापलेला आहे। सरदार पटेलांविरोधात अवमानजनक वक्तव्याचा आरोप करण्यात आलाय। सरदार महाराष्ट्र विरोधी होते असा त्यांनी आरोप केलेला आहे। राज ठाकरेंनी सरदार पटेलांची माफी मागावी असं अल्पेश कथिरिया यांनी म्हटलंय। गुजरातमधील पाटीदार नेते राज ठाकरेंविरोधात संतापलेले आहेत। राज ठाकरेंविरोधात गुजरातमधील पाटीदार समाज संतापलाय। मीरा रोडच्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेलांवर राज ठाकरेंनी टीका केल्यानं पाटीदार समाज संतप्त झालेला आहे। सरदार पटेल हे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता असा आरोप राज ठाकरेंनी केलेला होता आणि त्यावरच पाटीदार समाज संतप्त झालेला आहे। गुजरातमधील पाटीदार नेते कल्पेश कथिरिया यांनी राज ठाकरेंनी पाटीदार समाजाची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे। तर राज ठाकरे काय म्हणाले होते आणि अल्पेश कथिरिया काय म्हणालेत पाहूया। संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, हे मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता। तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता। मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य आस्तांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून। वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात। ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात। गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा। हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी। भाषा के बात पे गुजरात हो या कोई भी दूसरे स्टेट की पब्लिक के साथ मारामारी हो रही है, ये मुद्दा अभी चल रहा है। उसके साथों साथ ही गत रोज की जो सभा में उसने जो निवेदन दिया है, ये अखंड भारत की रचना में जिसका बहुमूल्य योगदान है, ऐसे सरदार साहब का जो अपमान हुआ है। हमारे गुजरात की रचना में महाराष्ट्र की जो बात है उसमें भी को काफ़ी अच्छा योगदान दिया है मोरारजी देसाई, उसका भी नाम लेके जो अनाप शनाप शब्द बोल रहे, ये शब्द पूर्व आयोजित है। दो लोग, दो गूंट, दो प्रजा, दो भाषा के लोग के बीच भड़काने की ये बाबत है और साथ साथ महानुभावों का जो घोर अपमान किया है। मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि जिस तरह उसने लोगों के बीच आकर ये महानुभावों का अपमान किया है, ये राष्ट्र के प्रतीक है, ना कि कोई एक गुजरात के, ना कि कोई कौम के प्रतीक है। जब राष्ट्र के महानुभावों का अपमान होता है तो माफ़ी उसको देनी पड़ेगी, माफ़ी मांगनी पड़ेगी, लोगों को बीच आकर अपनी माफ़ी पेश करनी होगी। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, सरदार वल्लभभाई पटेलांविरोधातील वक्तव्याचा आरोप करत आता पाटीदार समाज राज ठाकरेंविरोधामध्ये आक्रमक झालेला आहे। काय भूमिका आहे पाटीदार समाजाची? कालच्या मीरा रोड इथल्या राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे सर्वाधिक जास्त वाद पेटत असलेला पाहायला मिळतो। आता पाटीदार समाज, खास करून पटेल समाजाचे जे नेते आहेत, त्यांनी या संदर्भात राज ठाकरे यांनी माफी मागावी अशा मागणी केलेली आहे आणि याला धरूनच येत्या काळामध्ये देखील हा वाद वाढू शकतो अशा प्रकारचे एक वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण राज ठाकरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल जे महाराष्ट्राला मुंबई मिळू देत नव्हते आणि त्यांनी पहिला विरोध केला होता की मुंबई ही महाराष्ट्राला मिळू नये अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी प्रख्यात यांच्या पुस्तकाचा दाखला दिलेला आहे। आणि यामुळे पाटीदार समाज, जो पटेल समाज आहे गुजरातमधला, तो संतप्त झालेला आहे आणि त्याच कारणातून अल्पेश कथारिया यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलेलं आहे, तुम्ही थेटपणे दोन्ही समाजामध्ये आता वाद करण्याचं सुरू झालेलं आहे। दोन्ही आतापर्यंत हिंदी विरुद्ध मराठी असा वाद होत होता, आता परत गुजराती विरुद्ध असा मराठी असा वाद होतोय की काय, अशी प्रकारची एक शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हा वाद वाढू शकतो का हे पाहणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर राज ठाकरे या वक्तव्याच्या संदर्भात किती गांभीर्याने त्यांचं वक्तव्य घेतात हे पाहणं देखील गरजेचं आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे या
पाटीदार समाजाच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या ज्या मागणीनंतर नेमकी काय भूमिका व्यक्त करतात याकडे लक्ष असेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या विरोधात आता पाटीदार समाज आक्रमक झालेला आहे. राज ठाकरे यांनी पाटीदार समाजाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. राज ठाकरेंविरोधात पाटीदार समाजात संताप व्यक्त केला जातोय. सरदार पटेलांविरोधात अवमानजनक वक्तव्याचा आरोप करण्यात आलाय. सरदार महाराष्ट्र विरोधी होते असा आरोप राज ठाकरेंनी केलेला होता आणि राज ठाकरेंनी सरदार पटेलांची माफी मागावी अशी मागणी अल्पेश कथिरिया यांच्याकडून करण्यात आली आहे. गुजरातमधील पाटीदार नेते राज ठाकरेंविरोधात संतापलेले आहेत. राज ठाकरेंविरोधात गुजरातमधील पाटीदार समाज संतापलेला आहे. मीरा रोडच्या भाषणामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांवर राज ठाकरे यांनी टीका केली होती आणि त्यावरूनच पाटीदार समाज संतप्त झालाय. सरदार पटेल हे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते. त्यांच्या मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध होता असा आरोप राज ठाकरेंनी केलेला होता आणि त्यावरच पाटीदार समाज संतप्त झालेला आहे. गुजरातमधील पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांनी राज ठाकरेंनी पाटीदार समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाषा के बात पे गुजरात हो या कोई भी दूसरे स्टेट की पब्लिक के साथ मारामारी हो रही है, ये मुद्दा अभी चल रहा है. उसके साथों साथ ही गत रोज की जो सभा में उसने जो निवेदन दिया है, ये अखंड भारत की रचना में जिसका बहुमूल्य योगदान है, ऐसे सरदार साहब का जो अपमान हुआ है. हमारे गुजरात की रचना में महाराष्ट्र की जो बात है उसमें भी को काफ़ी अच्छा योगदान दिया है मोरारजी देसाई. उसका भी नाम लेके जो अनाप शनाप शब्द बोल रहे हैं, ये शब्द पूर्व आयोजित है. दो लोग, दो गूंट, दो प्रजा, दो भाषा के लोग के बीच भड़काने की ये बाबत है और साथ साथ महानुभावों का जो घोर अपमान किया है. मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि जिस तरह उसने लोगों के बीच आकर ये महानुभावों का अपमान किया है, ये राष्ट्र के प्रतीक है, ना कि कोई एक गुजरात के, ना कि कोई कौम के प्रतीक है. जब राष्ट्र के महानुभावों का अपमान होता है तो माफ़ी उसको देनी पड़ेगी, माफ़ी मांगनी पड़ेगी, लोगों को बीच आकर अपनी माफ़ी पेश करनी होगी. तर आम्ही महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही हे वक्तव्य राष्ट्रविरोधी होतं असं अल्पेश कथिरिया यांनी म्हटलेलं आहे. आणि पाटीदार समाजाच्या या आक्रमक भूमिकेनंतर आम्ही सर्व मनसे नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही नेत्यानं यावर बोलण्यास नकार दिलाय. तर राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याविरोधामध्ये पाटीदार समाज आक्रमक झालेला आहे. राज ठाकरे यांनी पाटीदार समाजाची माफी मागावी अशी मागणी अल्पेश कथिरिया यांनी केलेली आहे आणि राज ठाकरे यांचं वक्तव्य हे राष्ट्रविरोधी होतं. आम्ही महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही असं देखील त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता पाटीदार समाजाने ही भूमिका मांडल्यानंतर मनसेच्या नेत्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र मनसेकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आलाय. तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात राज ठाकरे यांनी काय वक्तव्य केलेलं होतं पाहूया. संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ते मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य अस्तांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात.
गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी.